नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे विधिलिखित भाग 36. कार्तिक आणि कीर्ती जात होते. दोघं पण काहीच बोलत नव्हते. किती वेळ चालत होते. कार्तिक बोलला, कीर्ती आता काय करत आहे? कॉलेज संपायला आले ना? तो म्हणतो, आता वहिनीसोबत हॉटेलला जाईल, तिला मदत होईल. कीर्ती म्हणते, तू नंबर घेतला, कॉल मेसेज काहीच केला नाही, तुला माझी आठवण आली नाही का? कार्तिक कीर्तीला म्हणतो, तुम्ही बिझी असतात म्हणून केला नाही. तुम्ही पण केला नाही, मग तुम्हाला पण आठवण आली नाही का? कीर्ती म्हणते, तुला कसं विसरू, तू तर माझ्या मनात आहे. कार्तिक म्हणतो. कीर्ती कार्तिककडे बघते, असं काय बोलत आहात तुम्ही, काय बोलत आहात? कीर्ती म्हणते, तुला बघितलं तेव्हाच मला तू खूप आवडते. कधी प्रेम झालं ते मला समजले नाही. तुला सांगायची हिंमत झाली नाही. तुझ्यावर माझे खूप प्रेम आहे. लग्न करशील का? कार्तिक म्हणतो. कीर्ती काहीच बोलत नाही. तिला काय बोलावे ते समजत नाही. तिला पण कार्तिक आवडायला लागला होता, पण ती काहीच बोलत नाही. कार्तिक, काहीतरी बोल ग. मला खरंच तू खूप आवडते. मी तुझ्याशिवाय नाही ग राहू शकत. म्हणून मी आता इथं ऑफिस ओपन करत आहे. कार्तिक म्हणतो, मला तुम्ही आवडता. जोपर्यंत सार्थक दादा हो म्हणत नाही, मी तुमच्यासोबत लग्न करणार नाही. माझ्या दादा माझ्यासाठी सगळं आहे. कीर्ती म्हणते, सार्थकला मी म्हणवेल, मला तर तू हवी आहे. लग्न तर तुझ्यासोबतच करेल. कार्तिक म्हणतो. ते गप्पा करत आईस्क्रीम घेतात. घरी जातात. राहुल झोपला असतो. बाकी मस्त आईस्क्रीम खातात. रिया तिच्या विचारात असते. सार्थक नव्या तिच्याकडे बघत असतात. नव्या रियाजवळ गेली. रिया, काय झाले? तू नाराज का आहेस? काही झाले आहे का? राहुल लवकर कसं काय झोपला? नव्या म्हणते, तेच सार्थकसोबत बोलायचे आहे. ते राहुलच्या काका काकीकडे, तिथं काय झालं काय माहिती, खूप अपसेट होता. रिया म्हणते, मला पण काही माहिती नाही, आपण सार्थकसोबतच बोलून घेऊ. नव्या म्हणते. योगिता आणि शारदा मावशी झोपायला निघून गेली. साऊला पण झोप येत होती. ती योगितासोबत झोपायला गेली. कार्तिकला काम होतं, तो पण निघून गेला. कीर्ती तिच्या जगात होती. त्यांच्यासोबत बसली होती, पण कार्तिकच्या विचारात होती. गालातल्या गालात हसत होती. सार्थक, काय झाले आहे? आज काही बोलणे झाले आहे का? नव्या म्हणते, ते लोक राहुलसोबत बोलायला तयार नाही. काय झाले ते पण सांगत नाही. किती वेळ बसले तरी कोणीच बोललं नाही. धीरज आला, त्याने पाणी दिले. पत्रिका पण घेतली नाही. ते असे वागत होते जसं की ओळखत नाही. आम्ही लगेच निघून आलो. सार्थक म्हणतो, राहुल खूप अपसेट होता. मी नाही त्याला असं बघू शकत. रिया म्हणते, त्याला कुठेतरी फिरायला घेऊन जा, त्याचे मन वळव. सार्थक म्हणतो. रियाला पण काहीतरी विचार करते आणि तिथंच थांबते. कीर्ती, काय झाले? अशी का बसली आहे? काही बोलत का नाही आहे? काही झाले आहे का? सार्थक म्हणतो, काही नाही, असंच बसली होती. आता झोप येत आहे, मी रूममध्ये जाते. त्यांना गुड नाईट बोलून ती रूममध्ये जाते. कीर्ती, डोक्यावर पडली आहे का? सार्थक दादाला समजले तर काय झाले असते? कीर्ती रूममध्ये आल्यावर विचार करते. नव्या कीर्तीकडे बघत असते. तिला कीर्ती काहीतरी वेगळी वाटत असते. आम्ही बोलत होतो, ती काहीच बोलली नाही. असं होऊच शकत नाही. तिच्या भावांना काही झाले, तिला चालत नाही. आता एवढा बोलल्यावर ती काहीच बोलली नाही. तिच्यासोबत बोललं पाहिजे. नव्या विचार करते. असेच दिवस जात होते. रिया राहुल बाहेर फिरायला घेऊन गेली होती. त्यांनी खूप मजा केली. राहुल आता सगळं विसरला आहे. रियाचे डॅड पण राहुलला मुलासारखं वागवतात. त्यांना ते आवडत आहे. योगिता पण आईसारखं प्रेम करत होती. आता जास्त लक्ष देत होती. नव्याने पण कीर्तीकडून सगळं काढून घेतले. तिने सगळं सांगितले. सार्थक दादाला काही सांगू नको असे पण सांगितले. नव्याने पण सार्थकला काही सांगितले नाही. राहुल आणि रियाच्या लग्नाचे जास्त दिवस नाही राहिले. त्यांनी तयारी चालू केली होती. सार्थकची पण धावपळ चालू होती. घरात पाहुणे पण आले होते. धीरज 2 दिवस आधीच आला होता. राहुल जवळ राहत होता. राहुलला खूप छान वाटत होते. सार्थकचे काका काकू आले, मामा मामी, अजून बरेच लोक आले होते. घर भरले होते. साहूची मजा होती. नव्याला घरातलं सगळं बघावं लागत होते. कीर्ती मदत करत होती. मधूला पण घरी बोलवले होते. कॉफी वडापाव बंद ठेवले होते. 2 दिवसांनी हॉटेलला जायचं होतं. सार्थक पण हॉटेलला जाऊन आला होता. सगळं व्यवस्थित आहे ना? डेकोरेशन, रूम सगळं बघून घेतले आहे.
हॉटेल मॅनेजर सोबत बोलून घेतले, जेवणाचं पण सगळं बघून घेतलं, सगळी खात्री करून घेतली. नंतर तो घरी निघून आला. नव्या बॅग भरत होती. साऊ तिचे ड्रेस नव्याला देत होती. सगळं बॅगमध्ये ठेवलं. सार्थकचे कपडे भरून झाले होते. नव्यानंतर योगिता आणि शारदा मावशीची बॅग भरायला गेली. त्यांच्या बॅग भरून झाली. राहुलकडे गेली. त्यांना लागणाऱ्या सगळ्या वस्तू काढून ठेवल्या. बॅग काढून त्यामध्ये टाकले. सार्थक येतो. हॉटेल छान आहे ना? सगळं बघितलं ना? नव्या म्हणते. खूप छान आहे, सगळं व्यवस्थित आहे, सगळं बघून आलो. मग मला मस्त अशी कॉफी बनवून आण, दमलो आहे. घर पण सजवून घेऊ, सार्थक म्हणतो. मी कॉफी घेऊन येते, आपण सगळंच करू, छान दिसेल, नव्या म्हणते. किचनमध्ये निघून जाते. सार्थक बेडवर आडवा पडतो. खूप काम फिरणं झालं होतं. नव्या लगेच सार्थकला कॉफी घेऊन येते. तो घेतो, थोडा वेळ आराम करतो. रात्री बायका मेहंदी काढणार होत्या. सकाळी लवकर उठून हॉटेलला जायचे होते. रात्री मस्त डेकोरेशन केले होते. खूप बायका आल्या होत्या. कीर्तीने मेहंदी आर्टिस्ट बोलवलं होतं. सगळं मस्त तयार झालं होतं. नव्याने मस्त हिरव्या रंगाची साडी नेसली होती. हिरव्या बांगड्या घातल्या होत्या. केस मोकळे सोडले होते. छान मेकअप केला होता. मस्त अशी टिकली लावली होती. खूप सुंदर दिसत होती. साऊ पण छान दिसत होती. छान असा ड्रेस घातला होता. मस्त फिरत होती. रिया आली. ती तर खूपच छान दिसत होती. बॉटल ग्रीन रंगाची साडी नेसली होती. मस्त अशी हेअरस्टाईल केली होती. मस्त गळ्यात हार होता. सुंदर टिकली लावली होती. खूप सुंदर दिसत होती. चेहऱ्यावर ग्लो होता. खूप सुंदर दिसत होती. ती आली तेव्हा सगळे तिलाच बघत होते. ती आली, बसली. कीर्ती आणि नव्या तिच्याजवळ गेल्या. तिच्यासोबत बोलत होत्या. सार्थक, राहुल बाहेर गप्पा मारत होते. योगिता बायकांसोबत बोलत होत्या. शारदा मावशी पण गप्पा मारत होत्या. बाकीच्यांची मस्त मजा चालू होती. खायला पण खूप होते. सावने पण खूप मजा करत होती. आईस्क्रीम खाऊन झाला होता. रिया मेहंदी काढायला बसली होती. कीर्तीने नव्याला पण बसवले. कीर्तीने योगिता आणि शारदा मावशीच्या हातावर काढून दिली. मस्त बायका मेहंदी काढत होत्या. धीरज, राहुल मस्त गप्पा मारत होते. राहुल नव्याजवळ ज्यूस घेऊन गेला. धीरज पण रियाला ज्यूस घेऊन गेला. त्यांची मस्ती चालू होती. साऊ, योगिता आणि शारदा मावशी दोघींसाठी ज्यूस खायला घेऊन गेली. त्यांना खाऊ घातले. सार्थक बघत होता. तिला खाऊ घालता येत नव्हतं. थोडं खाऊ घातले होते. सार्थकने योगिताला आणि शारदा मावशीला खाऊ घातले. त्यांचे जेवण झाले. त्यानंतर साऊला जेवण भरवले. तिचे झाले तसे सार्थक बाकीच्यांकडे निघून गेला. रिया जेवण कार्तिक घेऊन गेला. तिला खाऊ घालत होता. नव्याला सार्थक ताट घेऊन आला. नव्याचे आईबाबा पण आले होते. रियाचे डॅड दुरून सगळं बघत होते. आता मला रियाचे टेन्शन नाही. एकमेकांवर किती प्रेम आहे. सगळ्यांसोबत घेऊन आहे. कधी साथ सोडणार नाही. सगळे सोबत राहतील. ते मनात विचार करत होते. त्यांचे खाऊन झाले. राहुल रियाजवळ गेला. रियाची मेहंदी काढून झाली होती. रिया, खूप छान मेहंदी काढली आहे. राहुल म्हणतो. आपण फोटो काढायचे का? रिया म्हणते. राहुलने धीरजकडे फोन दिला. मेहंदीच्या हातांसोबत खूप फोटो काढले. नव्या आणि सार्थकचे पण फोटो काढले. आता खूप रात्र झाली होती. ते लोक सगळं काढत होते. सामान आवरून झालं होतं. ते पण सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले. रिया, तिचे डॅड घरी निघून गेले. कार्तिक पण होता. रियाने तिच्या घरातून लग्नासाठी निघावे तिच्या डॅडला वाटत होते. धीरज आणि राहुल एका रूममध्ये होते. राहुल, मज्जा आली. नव्या वहिनी सगळ्यांसाठी किती करतात. रिया वहिनी पण छान आहे. ऑफिस मीटिंगबद्दल खूप छान सांगितलं, धीरज म्हणतो. वाटत नव्हते नव्या वहिनी असतील. वहिनी आहे. सार्थक आनंदी आहे. आमची साऊ तर किती गोड आहे. आमच्या लाईफमध्ये असं वाटत नव्हतं. आता सगळं आनंद आहे. सगळे आनंदी आहे. आता सगळं छान होत आहे, राहुल म्हणतो. दोघं खूप वेळ बोलत होते. नंतर झोपून गेले. नवे, मेहंदी छान काढली आहे. माझ्या प्रेमाचा रंग छान चढेल, सार्थक म्हणतो. हो, मला माहिती आहे. नव्या साडीची पिन काढत होती. ती काही निघत नव्हती. सार्थकने काढून दिली. ते त्यांच्या प्रेमाच्या रंगामध्ये झोपून गेले. सकाळी नव्याने सगळ्यांसाठी नाश्ता बनवून घेतला होता. कोणालाच कमी पडता कामा नये. मस्त पोहे केले होते. सगळ्या पाहुण्यांना देऊन झाले. सार्थकने गाड्या मागवल्या होत्या. त्यांना आधी पुढे पाठवून दिले. त्यांना आराम करता येईल. घरातल्यांनी पण नाश्ता करून घेतला. घरात सगळं बघून घेतलं. बॅग, गाडी, गाड्यात
टाकीतल्या सगळं बघून घेतले. मग ते हॉटेलला जायला निघाले. रियाने ते नंतर येणार होते. तिची हळद नंतर होती. तिच्या डॅडने सगळी सोय केली होती. सार्थक ते हॉटेलला पोचले होते. मॅनेजर पुढे येऊन सार्थकसोबत बोलला. त्यांना त्यांच्या रूमच्या चाबी दिली. ते त्यांच्या रूममध्ये गेले. सार्थक सगळं बघून त्याच्या दिली आहे त्या रूममध्ये जात होता की राहुलचे काका काकू त्याला हॉटेलमध्ये दिसले. तो त्यांच्यासोबत बोलायला गेला. नमस्कार, तुम्ही इथं कसं काय? राहुलसाठी आले आहे का? सार्थक खूप आनंद झाला होता. आम्हाला आमची चूक कळली आहे. त्यात राहुलचा काही दोष नव्हता, तरी आम्ही त्याला शिक्षा दिली. काका म्हणतात. तुम्ही आले ना, तेच खूप आहे. राहुलचा आनंद तो आमचा आनंद. सार्थक म्हणतो. त्याला सांगा काय झालं होतं. सार्थक म्हणतो. मॅनेजर सोबत बोलून त्यांना पण एक रूम दिली. त्यांना त्या रूममध्ये सोडून आला. त्याच्या रूममध्ये गेला. सार्थक एवढा वेळ का लागला? काही झाले का? नव्या सार्थकला विचारते. राहुलचे काका काकू आले. त्यांना त्यांची चूक कळली. ते लग्नाला आले. त्यांना रूम दाखवली. नव्या राहुलच्या काकूंना विचारून सगळं कर. सार्थक म्हणतो. त्यांना विचारलं करेल. आई आणि मावशीला पण सांगितलं पाहिजे. नव्या म्हणते. थोडा वेळ आराम करू. सगळे तयार व्हायला गेले. नव्या योगिताला सांगायला गेली. त्यांना सगळं सांगितले. योगिता राहुलच्या काकूकडे जाऊन बोलून आल्या. सगळी तयारी केली. नव्या बाहेर ते सगळं घेऊन गेली. तिच्यासोबत कीर्ती होती. तिला मदत करत होती. हळद कुटलेली तिने एका वाटीत भिजून ठेवली होती. ती पण मस्त सजवून घेतली होती. राहुल घेऊन आले. त्याला पाटावर बसवले. नव्याने राहुलला ओवाळले. अजून 4 बायकांनी त्याला ओवाळले. त्याला हळद लावली. राहुलने त्याचे काका काकूंना बघितले. त्याला खूप आनंद झाला. धीरजला पण छान वाटले की आई बाबा आले. त्यानेच हॉटेलचा पत्ता दिला होता. सगळे एकमेकांना हळद लावत होते. नव्या रूममध्ये सामान ठेवायला जात होती. सार्थक तिच्या मागे गेला. ती सामान ठेवत होती. तिचे लक्ष नव्हते. सार्थकने दरवाजा बंद केला. नव्या उभी राहिली. सार्थकने नव्याच्या पोटाला हळद लावली. तिच्या गालाला हळद लावली. तिच्या गालाला आपला गाल घासला. तिच्या पाठीवर हात ठेवला. नव्या तर सार्थकच्या स्पर्शामध्ये मोहरली होती. त्याचा विश्वास होता. बाहेरून आवाज आला तेव्हा सार्थक बाहेर निघून गेला. नव्या तशीच स्टॅच्यूसारखी उभी होती. तिला आवाज दिला तेव्हा ती भानावर आली. डोक्याला हात मारून घेतला. सामान घेऊन बाहेर गेली. बाहेर मस्त DJ लावला होता. सगळे नाचत होते. नव्याला पण त्यांच्यामध्ये घेतलं. साऊ पण खूप नाचत होती. सार्थकला पण बोलवून आणले. त्यांना पण नाचायला घेतले. धीरज खूप नाचत होता. राहुलच्या काकांनी काकूला खूप छान वाटले. आधी सोबत राहत असते तर किती चांगलं झालं असतं. आता चांगलं राहू. काका मनात विचार करत होते. काकूसोबत पण सगळे छान बोलत होते. त्या पण सगळं काम मनापासून करत होत्या. त्यांनी नव्याला हळदीचे पण खूप छान सांगितले. रिया ते पण हॉटेलला आले. रिया तयार होऊन आली होती. कार्तिक तर कीर्तीला बघत होता. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूप छान दिसत होती. कीर्तीचे पण लक्ष कार्तिककडे गेले. त्याने पण पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. दोघं पण एकमेकांकडे बघत होते. नव्या रियाकडे हळद घेऊन गेली. तिच्याकडच्या बायकांनी तिला ओवाळलं. तिला एक एक करून हळद लावत होते. नव्याने पण तिला हळद लावली. तिचे डॅड तिला हळद लावायला आले. त्यांनी हळद लावली. त्यांचे डोळे भरून आले होते. मुलगी किती जवळ असली तरी आपल्याकडे सारखी येऊ शकत नाही. डॅड, मी इथंच आहे. कुठं दूर जात आहे? रिया म्हणते. तिचे डॅड काही बोलत नाही. डोळे पुसतात. सगळ्यांमध्ये जाऊन बसतात. रियाकडचे पण खूप हळद खेळतात. रियाला कार्तिक हळद लावतो. हाताला अजून घेऊन कीर्तीला लावतो. ती पण कार्तिकला हळद लावते. आता सगळं हळद खेळून झाली होती. होळी आहे हळद तेच समजत नव्हतं. खूप परत नाचत होते. आता सगळं मस्त फ्रेश होऊन आले. जेवण केलं. सगळे दमले होते. आपल्या रूममध्ये गेले. धीरज, मला रियाला हळद लावायची आहे. तुझ्याकडे काही आयडिया असेल तर मला सांग ना. राहुल म्हणतो. अरे, कोणी पाहिलं तर आपल्याला मारतील सगळे. धीरज म्हणतो. माझ्यासाठी एवढं नाही करू शकत का? राहुल म्हणतो. आयडिया तर नाही, पण मी बाहेर उभा राहील. धीरज म्हणतो. दोघं पण रूमच्या बाहेर जातात. आजूबाजूला बघतात. कोणी नसतं. योगिताच्या रूममधून हळदीची वाटी घेतात. रियाच्या रूम शोधतात. पुढील भागात राहुल रियाला कशी हळद लावतो, लग्नात काय काय मजा होते,
काका काकू राहुलला सगळं सांगतात का? नव्या आणि सार्थक कसे तयार होतील? कीर्ती आणि कार्तिक काय करणार? लग्नात कशी मजा करणार? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा. विधिलिखित कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सपोर्ट करा. धन्यवाद. सबस्क्राईब्स करा.